उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी त्याचबरोबर जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत ही कैरीची चटणी अगदी छान अशी तिखट गोड आंबट या चवीची तयार केली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चटणी एकदा तयार केल्यानंतर तुम्ही 15 ते 20 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता। म्हणजे वारंवार बनवण्याचं झंझट नाही, करायला सोपी आहे, झटपट बनवून तयार होते। फक्त ही चटणी 15 ते 20 दिवस टिकावी यासाठी ही चटणी तयार करताना कोणती काळजी घ्यावी यासाठीच्या सर्व टिप्स तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहोत। त्यामुळे रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि छान दाटसर कन्सिस्टन्सी असलेली आणि परफेक्ट रंगावर ही कैरीची चटणी आज आपली बनवून तयार झालेली आहे। या अगोदर देखील आपण कैरीच्या खूप सगळ्या रेसिपीज या आठवड्यामध्ये पाहिलेल्या आहे, त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी मी देणारच आहे। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता हमखास यशस्वी होणाऱ्या घरच्या उपलब्ध साहित्यात अगदी सविस्तर कृती, अचूक साहित्य प्रमाण आणि भरपूर टिप्स आहेत, नवनवीन रेसिपीज। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात वर्षभर दररोज दुपारी 12 वाजता 365 रेसिपीज। एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता आपण रेसिपीज पाहत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण छान चटपटीत झटपट 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी कैरीची आंबट गोड तिखट चटणी तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 3 कैरी घेतलेली आहे। आता काल परवा खूप जास्त पाऊस सगळीकडे होत होता आणि वाऱ्यामुळे खूप सगळ्या कैऱ्या पडलेल्या होत्या, त्यामुळे कैरीच्या रेसिपीज आपण खूप सगळ्या पाहत आहोत। त्यामध्ये या ठिकाणी 3 कैऱ्या घेतलेल्या आहे। कैरी छान अशी पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी भिजत घालून ठेवली होती। त्यानंतर हाताने छान अशी स्वच्छ चोळून धुवायची, जेणेकरून त्याच्यावरील डस्ट, धूळ किंवा त्याच्यावर जो चीक असतो तो सर्व निघून जाईल यासाठी। त्याचबरोबर आपल्याला याच्यावरील साल देखील काढून घ्यायची आहे, त्यामुळे तुम्ही फक्त पाण्यामध्ये भिजत घालून ठेवल्या आणि लगेच पुसून घेतल्या तरीही चालणार आहे। 10 मिनिटानंतर आपण त्या स्वच्छ धुवून त्या पाण्यातून काढून घेतलेली आहे। त्यानंतर त्याची वरील साल काढून घ्यायची, त्याचबरोबर छान अशी बारीक कट करून घ्यायची कैरी। 3 कैऱ्या आपण या ठिकाणी वापरल्या होत्या आणि ही कैरी आपण छान अशी कट करून घेतलेली आहे। त्याची सर्व वरील साल काढली आणि कट केल्यानंतर ती साधारणतः 1 वाटी एवढी झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि छान अशी आपल्याला मिक्सर चालू बंद करत हलकीशी जाडसर या ठिकाणी वाटून घ्यायची। खूप जास्त बारीक वाटण्याची गरज नाही। तुम्हाला जर ही कैरी किसून घ्यायची असेल तरी देखील किसून घेऊ शकता। आता 1 वाटी कैरीसाठी आपण पाऊण वाटी एवढा गूळ वापरलेला आहे। कढईमध्ये टाकायचं थोडंसं तेल। तेल छान गरम झालं की यामध्ये टाकलेली आहे 1 चमचा कच्ची बडीशोप आणि थोडेसे मेथी दाणे आपण टाकलेले आहे, कारण 15 ते 20 दिवसांसाठी स्टोअर करायची म्हटली की मेथी दाण्यामुळे छान स्वाद या चटणीला येतो आणि छान टिकते देखील, त्यासाठी थोडेसे मेथी दाणे टाकले। तुम्हाला जिरं किंवा इतर काही यामध्ये ॲड करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता, परंतु अशाच पद्धतीची मी ही चटणी बनवत असते। आता या ठिकाणी हलकंच आपण 2 मिनिटानंतर लगेचच जी कैरी आपण मिक्सरला दळून घेतली, वाटून घेतली, ती सर्व यामध्ये टाकणार आहोत। आता ही चटणी तुम्हाला 15 ते 20 दिवस स्टोअर करायची आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे ही कैरी अगदी 4 ते 5 मिनटं मध्यम आचेवर व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून घ्यायची, जेणेकरून यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल यासाठी। जर यामध्ये मॉइश्चर राहिलं आणि तयार केलेली चटणी जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे मॉइश्चर व्यवस्थित सर्व आपल्याला निघून जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायची। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गूळ यामध्ये टाकल्यानंतर कशा पद्धतीची चटणीची कन्सिस्टन्सी होईपर्यंत ती परतवायची ते देखील महत्त्वाचं आहे। यामध्ये जर गूळ व्यवस्थित असा यामध्ये परतवले गेला नाही तरी देखील चटणी खराब होऊ शकते, त्यामुळे त्यासाठीची देखील एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला रेसिपी करत असताना सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। आता यामध्ये टाकूया अगदी पाव चमचा लाल मिर्च पावडर। तुम्हाला जर तेलामध्ये टाकायची असेल तरी देखील टाकू शकता, परंतु ही जी लाल मिर्च पावडर टाकली होती ती फक्त कलरसाठीची होती, तिखटपणा वगैरे नसतो, बेडगी लाल मिरची पावडर होती, त्यामुळे अगदी पाव चमचाच मी टाकलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी छान अशी ही चटणी सतत हलवत आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची। ज्यावेळेस त्यामध्ये सगळं मॉइश्चर पूर्णपणे कमी झालेलं असेल त्या स्टेजला आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। आता गुळाऐवजी जर तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल किंवा खडी साखरेचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता, परंतु गुळाची जी चव आहे ती अगदी बेस्ट अशी लागते। हलकीशी कोरडी ही कैरी झालेली आहे, त्यामध्ये मॉइश्चर सगळं निघून गेल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे पाऊण वाटी गूळ आणि अगदी थोडंसं मीठ।
गोडाचा पदार्थ जरी म्हटला परंतु मीठ हे हवंच. मिठामुळे त्या पदार्थाची लज्जत ही आणखीच वाढते. त्यामुळे गोडाचा पदार्थ जरी बनवत असाल तरी देखील त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं. आता या ठिकाणी गूळ सुरुवातीला विरघळेपर्यंत गॅस हा मध्यम करायचा. त्यानंतर मंद आचेवर ही चटणी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे कविताच किचन म्हटलं की हमखास यशस्वी होणाऱ्या परफेक्ट रेसिपी आणि खूप सगळ्या वर्षभर आपण रेसिपी पाहतो. एकही दिवस चॅनलला वर्षभर सुट्टी घेतली जात नाही. इव्हन तांत्रिक अडचण वगैरे असेल तरच सुट्टी घेतली जाते, परंतु शक्यतो वर्षभरात एकही सुट्टी घेतली जात नाही. दररोज दुपारी 12 वाजता आपण खूप सगळ्या नवनवीन भरपूर टिप्स आहेत, रेसिपीज पाहत असतो. त्याचबरोबर कविता किचनचे मसाले तुम्हाला घ्यायचे असेल तर 7020162100 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे मसाले घरबसल्या ऑर्डर करू शकता. आता तुम्ही पाहू शकता गुळाची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने मध असतो आपला हनी, त्या पद्धतीची झाली की गॅस लगेच बंद करायचा. आणि चटणी स्टोअर करण्यासाठीचे देखील टिप्स तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, जेणेकरून 15 ते 20 दिवस ती छान अशी टिकावी. आता मधासारखी छान असं स्ट्रेक्चर झालं की गॅस लगेच मी बंद केलेला आहे. अशा पद्धतीचं जेव्हा होतो त्यावेळेस आपला हा चटणीमधला पाक देखील परफेक्ट असा होतो. चटणी छान अशी तयार झाली आहे. आपण ही एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत. आता या ठिकाणी हीच चटणी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल, 1 किलो कैरीची बनवत असाल, अर्धा किलो कैरीची किंवा 3 ते 4 कैऱ्यांची, तुम्हाला जर ती 15 ते 20 दिवस स्टोअर करायची, 1 महिन्यासाठी स्टोअर करायची फ्रीजमध्ये ठेवून, तर तुम्हाला त्यासाठी स्वच्छ कोरडी काचेची बरणी असायला हवी. त्याचबरोबर काचेच्या बरणीचं झाकण छान असं पॅक असावं. त्याचबरोबर तुम्हाला रोजच्या वापरासाठी चटणी एका सेपरेट छोट्याशा बाउलमध्ये छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये चटणी घेताना स्वच्छ कोरड्या चमच्याचाच वापर करायचा. अशा पद्धतीची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमची चटणी 20 ते 25 दिवस आरामशीर टिकते, किंवा थोड्या क्वांटिटीमध्ये केली तर 15 ते 20 दिवस देखील छान अशी टिकते. परंतु तुम्हाला ती छान थंड झाल्यानंतरच ती काचेच्या बरणीमध्ये भरायची आणि त्यानंतर ती फ्रीजमध्ये स्टोअर करायची. अगदी छान परफेक्ट चटपटीत उन्हाळ्यामध्ये जेवणाची रंगत वाढवणारी ही चटपटीत आंबट गोड तिखट कैरीची चटणी बनवून तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कैरीशी रिलेटेड काही रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे, त्या रेसिपी पाहायला विसरू नका. अगदी छान चटपटीत ही कैरीची चटणी आपली आज बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्याशा चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.